वनपरिक्षेत्र सांगोला मधील मौजे वाकी घेरडी तालुका सांगोला येथे वन अधिकारी सांगोला फिरती करत असताना मालकी क्षेत्रात कडुलिंब जळाऊ लाकूड 16 घनमीटर विनापरवाना वृक्षतोड व विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून आले। ट्रक चालक प्रवीण शंकर निमगरे राहणार वाकी घेरडी यांच्याकडे वृक्षतोड परवाना आणि वाहतूक परवाना विचारला असता वृक्ष अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला या कार्यालयाचा वृक्षतोड परवाना व वाहतूक परवाना घेतला नाही असे सांगितले। त्यामुळे ट्रक क्रमांक MH10Z 4446 लाकूड मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला येथे ठेवला आहे। शंकर भीमा निमगरे राहणार वाकी घेरडी, वृक्षतोड करणारा लाकूड व्यापारी दामू एकनाथ कोडक राहणार वाकी घेरडी शेतकरी यांनी वनविभागाचा वृक्षतोड आणि वाहतूक परवाना घेतला नाही असे सांगितले आहे। वनगुन्हा मान्य आहे। वनरक्षक घेरडी यांचा प्रथम गुन्हा 8 जुलै 2024 नुसार प्रवीण शंकर निमगरे ट्रक चालक, शंकर भीमा निमगरे राहणार वाकी घेरडी लाकूड व्यापारी दामू एकनाथ कोडक शेतकरी यांच्यावर वनगुन्हा दाखल करून लाकूड मालासह ट्रक जप्त केला आहे। कडुलिंब जळाऊ लाकूड 16 घनमीटर असून बाजार भावाप्रमाणे अंदाजे 35,000 किंमत आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक पुणे NR प्रवीण, वनसंरक्षक उपवनसंरक्षक सोलापूर धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक सोलापूर BJ हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सदरची कारवाई तुकाराम विठ्ठल जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, SL वाघमोडे वनपाल जुनोनी, SS मुंढे वनक्षेत्र वनरक्षक घेरडी, RS करताडे वनमजूर घेरडी यांनी केली। लोकांना आवाहन करण्यात येते की मालकी क्षेत्रातील वृक्षतोड करण्यापूर्वी वन अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांचा वृक्षतोड परवाना आणि वाहतूक परवाना घेतल्यानंतरच सदरची वृक्षतोड व वाहतूक करावी। कोणत्याही प्रकारच्या मालकी क्षेत्रात किंवा वनक्षेत्रात वनगुन्हा होत असल्यास 94 20 37 82 79 या नंबरवर संपर्क साधावा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।